मी येतोय तुमच्या दारातलं मेलेलं कुत्रं उचलण्यासाठी, मी येतोय तुमच्या दारातली मेलेली मांजर उचलण्यासाठी, मी येतोय तुमच्या दारातली नाली काढण्यासाठी, तुमचं अंगण स्वच्छ करण्यासाठी, मी येतोय तुमच्या दारातल्या खांब्यावरचा बल्ब लावण्यासाठी, मी येतोय वार्ड स्वच्छ करण्यासाठी। वार्ड क्रमांक 1 मध्ये फेरफटका मारतोय आपण, मतदाराच्या भावना जाणून घेतोय आणि आपल्याला जाणवत आहेत मतदाराच्या भावना नेमक्या काय आहेत। तर त्याच्यातच अचानक भाजप वार्ड क्रमांक 1 मधले भाजपचे उमेदवार जाता जाता अचानक भेटले आणि त्यांना आम्ही थोडंसं बोलतो करतो, नेमकं काय किती वेळेस तुमची निवडणूक, हे किती वेळ? सर्वसामान्य कुटुंबात मी या ठिकाणी राहतो, पण अचानक मला उमेदवारी एकदम म्हणजे की दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायची लास्ट तारीख आणि आदल्या दिवशी मला फोन येतो की तुम्हाला उभं राहायचं म्हणलं की मी उभा असलेलं मी पहिल्यांदा खाली बसलो, म्हणजे गोंधळून गेलो। आणि आज तर अचानक मला उमेदवारी भेटल्यामुळे एवढं मी भारावून गेलो, एवढे फोन, एवढे मेसेज, एवढे लोक मला बोलायलेत की तुमचं आडनाव माझ्यापर्यंत आहे, म्हणजे तुम्ही प्रभाग 1 मध्ये तुमचं जे व्यवसाय आहे मेडिकल त्यामार्फत आम्ही तुम्हाला ओळखतो, पण एक उमेदवारी म्हणून ज्यावेळेस तुमचं नाव समोर आलं त्यावेळेस आम्ही अत्यंत खुश झालो की आमच्या आशा अजून पल्लवी झाल्या। तर त्यांच्या शुभेच्छा एवढ्या आल्या की मी गोंधळून गेलो। आता पूर्ण काय करायचं आहे, फोन उचलू का प्रचाराला जाऊ का पाय पडू का उभा राहू, मला काही म्हणजे हे आनंद माझा गगनातच मावना असं झालंय। तुम्हाला उमेदवारी देण्याच्या मागचं काही कारण असं ना, तुम्ही लोकांची कामं केली असते ना। लोकांच्या या भागामध्ये वार्ड क्रमांक 1 मध्ये कॅनॉल रोड असन, शिंदेनगर असन, ठाकूर कॉलनी असन, ह्या भागात मी योगेश भैया सारिकाताई माझं दैवत माननीय माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्फत या भागामध्ये खूप काही कामं आपण केलेले आहेत। त्यांच्या सभा वगैरे त्यांना बोलवून लोकांच्या अडीअडचणी सांगितलेल्या आहेत, पण असं ते काम मी असं कधीच केलं नाही की मला कधीतरी तिकीट भेटन किंवा मला नगरसेवक व्हायचं म्हणून ते काम मी कधी केलेलेच नाही। मी तेवढी उंची नाही माझी की नगरसेवकचं तिकीट मी महागायला जावं आणि मला त्यांनी द्यावं, हे माझ्या खूप माझ्या स्वप्नाच्या पलीकडलं आहे। आणि आज ते मला तिकीट त्यांनी जाहीर केलं की मी असं एकदम भारावूनच गेलो, फक्त ते लोकांनी मला आज माझ्या कार्याची पावती दिली, पण ते काम मी ह्यासाठी केलंच नव्हतं। आता हे माझ्या असं म्हणायचं आहे की माझा अनुभव की कर्म चांगले करीत राहा, देव देत राहतो आणि काम करीत राहत, देव सद्बुद्धी देतो आपल्या नेत्याला किंवा ह्यो तुमचा कार्यकर्ता जीवाभावाचा आहे। मग तसं झालेलं आहे माझ्यासोबत एकंदरीत घटना ही। बरं, आता हे झालं तुमचं नगरसेवक म्हणून, नगराध्यक्ष म्हणून नेमकं काय वातावरण आहे, कोणाचं वातावरण? नगराध्यक्ष म्हणून आमच्या डॉक्टर घुमरेताई यांचं वातावरण खूप चांगलं आहे। तुमच्याकडून आहे म्हणून बोलू नाही, तसं नाही, ग्राउंडवर तुम्हाला काय नाही हे बघा, त्या सुशिक्षित उमेदवार आहेत आणि त्यांचं डॉक्टर असल्यामुळे त्यांचं गरीब कुटुंबासोबत त्यांचा प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला त्यांचा संबंध येतो। गरिबांचे काय प्रश्न आहेत, गरिबांच्या काय भावना आहेत हे त्यांच्या बऱ्यापैकी लक्षात आलं आहे आणि त्यांचे सुरुवातीपासून क्षीरसागरासोबत ऋणानुबंध आहेत, म्हणजे डॉक्टर भारत त्या क्षीरसागराकडून आल्या का पंकजाताईकडून आल्या? त्या भारतीय जनता पार्टीकडून आलेल्या आहेत। भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्या नावाला ज्यावेळेस हे आले त्याला पसंती पंकजाताई योगेश भैया भाजपचे पदाधिकारी यांनी त्याला पसंती दिली आहे। मग इकडे स्मिता वाघमारेचं पण काम चांगलं आहे ना। तर हे बघा, निवडणूक लढवायची म्हणल्यावर प्रतिस्पर्धी येणारच, मग ते प्रतिस्पर्धी कोणत्याही जातीचा कोणत्याही पक्षाचा प्रतिस्पर्धी येणारच। राजकारण म्हणलं की विरोध ते होणारच, असा विषय आहे। मला अण्णासाहेबांनी, योगेश भाईंनी आणि सारिकाताईंनी जी एक संधी दिली त्या संधीचं मी सोनं करणार आणि मी खोटं तर काही सांगत नाही, पण काम मी वार्डात करून दाखवणार। मी येतोय तुमच्या दारातलं मेलेलं कुत्रं उचलण्यासाठी, मी येतोय तुमच्या दारातली मेलेली मांजर उचलण्यासाठी, मी येतोय तुमच्या दारातली नाली काढण्यासाठी, तुमचं अंगण स्वच्छ करण्यासाठी, मी येतोय तुमच्या दारातल्या खांब्यावरचा बल्ब लावण्यासाठी, मी येतोय वार्ड स्वच्छ करण्यासाठी। मला मदत करा, मला आशीर्वाद द्या। मी तुमचा आहे, मी तुमच्यातला आहे, मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे, मला आशीर्वाद द्या।